प्रणाम. सर्व सद्गुरू भक्तांना माझा मनापासून प्रणाम. श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 6 भावदर्शन पहिले. गणेशाला वंदन करून आपण अध्याय 6 भावदर्शन पहिले प्रारंभ करूया. हे गजानना श्री गणेशा, माझ्या मनामध्ये आतून आतून अशी इच्छा निर्माण झालेली आहे की मला अतीव प्रेमाचे भरते यावे, मी गदगदून यावे आणि या ग्रंथामध्ये, या अक्षर ब्रह्मामध्ये माझे सद्गुरू जे दडून बसलेले आहेत त्या सद्गुरूंची साक्षात मूर्ती माझ्यासमोर प्रकट व्हावी आणि मी या ग्रंथाचे पूजन करीत असतानाच माझ्या सद्गुरूंचेही पूजन माझ्या हातून घडावे अशी माझी अंतःकरणापासून इच्छा आहे. ही इच्छा मी हे गजानना तुझ्याकडे जी व्यक्त करतो आहे त्याला एक कारण आहे. तू हा सगळा खेळ पाहिलेला आहे. प्रत्यक्ष सद्गुरूंचे अध्यापक सखाजी शास्त्री यांना देखील प्रल्हादांना ओळखण्यासाठी खूप खूप प्रयास पडत आहेत हे तू पाहतोच आहेस. खरं तर सखाजी शास्त्री हे त्यांचे अध्यापक आहेत आणि नुसते अध्यापक आहेत असेच नाही तर प्रल्हादांकडून नित्य सेवा स्वीकार करतात. अहोरात्र या प्रल्हादाचे सान्निध्य त्यांना आहे. त्यांच्या अवतीभोवती आमचे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज हे वावरतायत आणि अष्टौ प्रहर सखाजी शास्त्री त्यांचं निरीक्षण करतायत, पाहतायत, शोधतायत. तरी सुद्धा प्रल्हादाच्या मूळ रूपाचा शोध त्यांना लागत नाही, ही तर सत्य गोष्ट आहे. तरीही सखाजी शास्त्रींनी त्यांना शोधून काढण्याचा आपला उद्योग काही थांबवलेला नाही आणि लपून बसण्याचा उद्योग आमच्या प्रल्हादांनी देखील थांबवलेला नाही. असा त्यांचा हा लपंडाव, हा अतिशय सुंदर असा खेळ, मनोहारी असा खेळ चाललेला आहे. त्या खेळामध्ये माझ्यासारख्या यक्कश्चित अशा पामराचा काय बरं पाड लागणार? माझा पाड लागणं तिथे शक्य नाही. मी तर इतका क्षुद्र आहे की माझ्या मनाचा सद्गुरूंना हुडकून काढण्याचा निर्धार देखील नाही. मी ठरवतो, मी बोलतो, मी म्हणतो, मी विनंती करतो, हे सगळं जरी असलं तरी जी आर्त हाक मारायला पाहिजे ती आर्तता माझ्या अंतःकरणामध्ये निर्माणच होत नाही आणि त्यामुळे मला सद्गुरू सापडतील तरी कसे? माझ्या गाठीशी तेवढं पुण्य नाही आहे. आणि एवढंच नाही तर मी या पापगृहामध्ये राहतो आणि अखंडपणे तिथेच माझा निवास आहे. तेव्हा पापघरामध्ये राहणाऱ्या माणसाला एवढं पुण्य कसं बरं लाभावं? बरं, हे पापघरही असं आहे की त्याचं दार बंद आहे. मला या पापघरातून बाहेर पडणं हे
अशक्यप्राय झालेलं आहे, कारण या बंद दारातून मला बाहेर पडता येत नाही, माझी सुटका इथून होत नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर हे गजानना तू धावत ये रे, माझ्यावरती करुणा कर आणि काय कर की हे जे प्रचंड आणि अतिशय मजबूत असं जे दार आहे ना, ते बंद झालेलं आहे, ते तू फोडून टाक आणि फोडून टाकून मला बाहेर काढ. या पापाच्या जंजाळातून माझी सुटका कर आणि अक्षर ब्रह्मामध्ये जो आत्ता आनंदामध्ये निमग्न झालेला माझा सद्गुरू बसलेला आहे ना, त्या सद्गुरूंची आणि माझी भेट करवून दे. आणि ही भेट मला माझ्या अगदी मनापासून हवी आहे. माझ्या मनामध्ये खरा खरा भक्तीचा उद्भव व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि तो उद्भव तू करावास. कारण पापगृहात राहणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला पुण्याचे विचार माझ्या मनात येतीलच कसे? मनाने तर मी अगदी भ्रष्ट आहे. तेव्हा ही भ्रष्टता दूर करून कायेनी, वाचेनी आणि मनाने मला सद्गुरूंचं चिंतन घडावं असं काहीतरी तू कर. कारण त्याचं असं आहे की तू पाहिलंसच मागच्या अध्यायामध्ये निद्रेमध्ये सावध राहिले सद्गुरूंचे अध्यापक, आणि ही गोष्ट आमच्या सद्गुरूंच्या ध्यानात आली. ती आल्याबरोबर काय झालं की मूळ रूप काही अध्यापकांना सापडलं नाही. सखाजी शास्त्री त्यापासून वंचितच राहिले, कारण ते सावध आहेत हे सावध असणाऱ्या सद्गुरूंच्या लक्षात आलं. आणि मग ते गुह्य असं सावध असणाऱ्यांच्या हातात कसं लागणार? अहो, सद्गुरूंचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्याकरता सावध राहून चालत नाही, तर सावधानता सोडावी लागते, देहभान सोडावं लागतं. तेव्हा कुठे सद्गुरूंचं दर्शन होतं असं मी ऐकलं आहे. तो प्रयोग मला जमलाच आहे असं नाही आहे. प्रत्यक्ष सखाजी शास्त्री सद्गुरूंना शोधता शोधता सगळी रात्र त्यांची संपली, पण सद्गुरूंचा शोध काही लागला नाही. आणि ही जी गंमत आहे की शास्त्रीजींनी प्रल्हादांना आपण जागे होतो हे काही सांगितलं नाही, ही काही ओळख त्यांनी दिली नाही. आणि मग प्रल्हादांनी देखील ते मला ठाऊक आहे अशी ओळख शास्त्रीजींना दिली नाही. अशी ही गमतीची जी त्यांची देवाणघेवाण न झालेली देवाणघेवाण होती, ती मोठी मनोरंजक, मनोहारी आणि आपलं चित्त हरण करणारी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दोघांनीही एकमेकांना ओळख दिली नाही, दोघांनीही एकमेकावरती पाळत ठेवलेली आहे, पण हे सांगितलेलं नाही. पण असं पहा की ज्या अर्थी त्यांनी सांगितलं नाही त्यावर चर्चाही केली नाही, त्याचाच अर्थ असा की दोघांनाही हे ठाऊक होतं आणि दोघेही एकमेकांना हुलकावणी देत होते. आणि हा खेळ जो आहे गुरु शिष्यामधला तो फार सुंदर सुंदर होता. आणि असा खेळ पाहण्याचं भाग्य आपल्याला वाट्याला आलेलं आहे. तेव्हा ह्या गोष्टीचा जो हा गोड गोड अनुभव आहे तो आपण घेतला पाहिजे, मौजेने घेतला पाहिजे, आनंदाने घेतला पाहिजे. कारण हा खेळ साऱ्यांनाच पाहायला मिळतो असं नाही आहे, तर या खेळातला जो आनंद आहे तो आनंदही आपण चाखला पाहिजे असं मला वाटतं. कारण या खेळामध्ये जी पुण्यवान माणसं आत्ता आपल्याला दिसत आहेत त्या पुण्यवानांचं पुण्य हे प्रत्यक्ष डोळ्यापुढे या खेळाच्या स्वरूपामध्ये साकार होताना आपल्याला दिसतं आहे. तेव्हा त्याचा आनंद आपण घ्यायला हवा. मागच्या अध्यायामध्ये कुलगुरू सखाजी शास्त्री यांनी व्याकरणाचा सांगोपांग अभ्यास करून घेतला. व्याकरणाच्या अभ्यासानंतर न्यायशास्त्राचा अभ्यास करून घेतला आणि मग इतर जी वेदांगे होती आणि
न्यायशास्त्रादी दर्शने होती, त्या सगळ्या दर्शनांचा आणि वेदांच्या अंगांचा अभ्यास त्यांनी करून घेतला आणि मग ते आता पुराणांकडे वळलेले आहेत. आत्ता कुलगुरू सखाजी शास्त्री यांनी महापुराण भागवत याचा अभ्यास करायचं ठरवलेलं आहे आणि तो अभ्यास घेत असताना पुन्हा त्यांनी एकदा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून सूचना दिलेल्या आहेत की मुलांनो, आपण जो वेदांगांचा आणि अष्टदर्शनांचा जो अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासाचं आता आपण चिंतन करावं, त्याचं मनन करावं, त्याचा स्वाध्याय करावा, नित्यनेमाने स्वाध्याय करीत जावा. आणि हा स्वाध्याय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती अशी की या शास्त्रांच्या मध्ये प्रत्यक्ष परमेश्वर तत्व जे दडलेलं आहे, त्या तत्वाचा शोध आपल्याला लागला पाहिजे आणि त्याच तत्वाचा ध्यास आपण घेतला पाहिजे. हे आपण कायमच आपल्या अंतःकरणावरती कोरून ठेवावे. आणि अशा तत्वाचा शोध लागत असताना हे जे प्रयत्न तुम्ही करता, हे जे स्वाध्याय तुम्ही करता, हे जे चिंतन आणि मनन तुमचं चाललेलं असतं, ते सार आपल्या आचरणामध्ये कसं उतरेल ते आपण पाहायला पाहिजे. आचरणात उतरवणं सोपं नाही आणि म्हणूनच ते आचरणात उतरवण्याचा प्रयत्न हा सातत्याने करावा लागतो, पुन्हा पुन्हा करावा लागतो. मनाच्या चंचलतेप्रमाणे आचरणाच्या बाबतीतही पुन्हा त्याच त्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून उपासनेची कास धरावी लागते, हे आपण लक्षात ठेवावे. आणि अशा रीतीने आचरणात उतरलेलं जे तत्व असतं, तो तत्वाचा भाग आपला स्वभाव झाला पाहिजे. सहज स्थितीने आपल्या हातून तशा प्रकारचं आचरण घडावं. मी हे आचरण करतो म्हणजे आचरण आणि आपण वेगवेगळे आहोत हे नष्ट व्हायला पाहिजे, हे अंतर कायमचं मिटून जायला पाहिजे. तर जसा आपण श्वास घेतो, अगदी स्वभावतः घेतो, आपल्याला कळत देखील नाही की आपण श्वास घेतो आहोत, उच्छ्वास सोडतो आहोत, इतक्या सहजपणाने हा जो तत्वाचा शोध लागलेला आहे, परमेश्वराचा शोध लागलेला आहे, त्या शोध मार्गावरती जे आचरण करावं लागतं, त्या आचरणाचा स्वभाव झाला पाहिजे आणि जीवनामध्ये हे कायमचं असलं पाहिजे, मरणापर्यंत कायमचं असलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवा आणि या सर्व शास्त्रांचा मनापासून हृदयापासून अंगीकार करावा असं सांगून आज आपण पुढल्या विषयाकडे वळूया. आत्ता जो विषय आपण घेणार आहोत अभ्यासासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या विषयाचा जो आशय आहे तो फार मोठा आहे. तो आशय जेव्हा आपण आपल्या अंगी बाणू ना, तो जेव्हा आपल्या स्वभावाचा भाग बनेल ना, तेव्हा आपल्या या जन्माचं सार्थक झालं आहे असं आपण समजायला हरकत नाही आहे, बरं का. हा आजचा जो अभ्यासाचा विषय त्यामुळे जो निवडलेला आहे, त्या विषयाचं नाव आहे भागवत, बरं का. म्हणून या भागवताचा अभ्यास करत असताना आपली बुद्धी अत्यंत सावध असली पाहिजे आणि जर ती कुठेही गडबडत असेल, गोंधळत असेल आणि आपल्या स्थानापासून भ्रष्ट होत असेल तर तिला काढण्या लावल्या पाहिजेत. अगदी बळजबरीने तिला एका ठिकाणी बसवून ठेवलं पाहिजे आणि आपल्या अंगी जो स्वभावतः जो आळस असतो त्या आळसाची आपण होळी करून टाकली पाहिजे आणि या बुद्धीला ठिकाणावर आणून भागवताचा अभ्यास करायला आपण प्रवृत्त झालं पाहिजे, एवढं आपण लक्षात ठेवा, बरं का. ही भागवत 2 प्रकारची आहेत आणि दोन्हीही भागवतांची रचना
ही व्यासांनी केलेली आहे. व्यासांनी जी भागवते लिहिली त्या भागवतांना एकाला वैष्णव असं म्हणतात आणि दुसऱ्याला देवी भागवत असं म्हणतात. वैष्णव भागवत जे आहे ते पुराण आहे आणि देवीचं जे भागवत आहे त्या देवीच्या भागवताला उपपुराण असं म्हणतात. आता दोन्हीही जी भागवतं आहेत ती व्यासांनीच लिहिलेली आहेत आणि गंमत अशी आहे की या दोन्हीही भागवतांचे जे स्कंद आहेत ना ते 12 आहेत. देवी भागवताचे स्कंद 12, तसंच वैष्णव भागवताचे स्कंद देखील 12च आहेत. ही त्याची ओळखण्याची खरी खूण आहे. आणखी एक गंमत आहे याच्यामध्ये बरं का, आणि व्यासांच्या बुद्धिमत्तेची जी आपल्याला खूण या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण स्तंभित होतो. या दोन्हीही पुराणांची जी रचना आहे ती 12,000 श्लोकांची आहे. दोन्ही बाजूंना 12,000 श्लोक आहेत, देवी भागवताचे आणि वैष्णव भागवताचे. आणि विद्यार्थ्यांनी या दोन्हीही भागवतांचा अतिशय बारकाईने विचार केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण भागवत धर्म ही कल्पना या ठिकाणी साकार झालेली आहे. भागवत धर्म म्हणजे काय तर ते आपण आता समजावून घेतले पाहिजे. त्या गोष्टीकडे आपण अवधान दिले पाहिजे आणि आपल्या मनाला भागवत धर्म समजावून सांगितला पाहिजे बरं का. या वैष्णव भागवताचे उपास्य दैवत ज्याची उपासना सारे करतात ते उपास्य दैवत भगवान आहे. आता भगवान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे कोणता एक ईश्वर येतो ते आपण आपल्याला विचारून पहा, म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की आपल्या डोळ्यापुढे भगवान श्रीकृष्ण उभे राहतात. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा अवतार आहे. म्हणून उपासकांनी ही गोष्ट कायमची लक्षात ठेवायची की भगवान म्हणजे श्रीकृष्ण, आणि म्हणून या पुराणाला भागवत असं म्हणतात बरं का. या पुराणामध्ये ज्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे किंवा जी गोष्ट भक्तांच्या आचरणात आहे, भगवंताचं जे वर्णन आहे ते वर्णन जर शोधायचं असेल तर ग्रंथातल्या ओळी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढंच भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या आचरणामध्ये हे वर्णन दडलेलं आहे. त्या आचरणाचं वाचन करता आलं पाहिजे. भक्तांचं आचरण हे त्या ग्रंथा एवढंच मोलाचं आहे, कारण त्यालाच भागवत धर्म असं म्हणतात. आणि या संप्रदायाचा हा जो भागवत धर्म इथे प्रस्थापित झालेला आहे या पृथ्वी तलावरती, त्याचा आधारभूत जो प्रमाण ग्रंथ आहे तो हा व्यास रचित वैष्णव भागवत हाच आहे. या ग्रंथामध्ये ज्या गोष्टींचं वर्णन आहे त्यामध्ये अद्वैताचं वर्णन केलेलं आहे. द्वैताचा नाश करून अद्वैताची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे. आणि हा जो धर्म आहे भागवत धर्म हा अद्वैताचं वर्णन करत असल्यामुळे परमेश्वर सर्वत्र एकच आहे. परमार्थामध्ये परमेश्वराची वर्गवारी करता येत नाही. हा आमचा परमेश्वर तो तुमचा परमेश्वर, हा आमचा भगवान तो तुमचा भगवान, हे आमचं ब्रह्म ते तुमचं ब्रह्म, अशा प्रकारची वर्गवारी करता येत नाही. याचं कारण असं की जो धर्म या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे, जो भगवंत या ठिकाणी दिसतो आहे, त्याच भगवंताचीही वेगवेगळी नावं आहेत. जी ज्ञानी माणसं असतात, जे ज्ञानी असतात, ते ज्ञानी या भगवंताला ब्रह्म म्हणतात. हे आहे त्यांचा तो ब्रह्म असतो. आणि जे योगी असतात, तपस्वी असतात, ते याला परमात्मा म्हणतात. पण परमात्मा आणि ब्रह्म वेगवेगळे आहेत का तर नाही. आणि हे जे सर्वसामान्य माणसं जी असतात ती या भगवंताला भगवान म्हणतात. पण भगवान म्हणाले म्हणून परमात्म्यापासून आमचा भगवान वेगळा झाला, किंवा तुमचा ब्रह्म वेगळा आहे, आमचा परमात्मा वेगळा आहे, आमचा भगवान वेगळा आहे, असं नसून
इथे हे जे द्वैत आपल्या मनामध्ये माजत असतं, त्या द्वैताचा नाश करणारा जर कोणता ग्रंथ असेल तर तो ग्रंथ म्हणजे वैष्णव भागवत. वैष्णव भागवतांनी या मनातल्या द्वंद्वाला नाहीसं करून हे तत्व एकच आहे असं सांगितलेलं आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीचा उपाय जो आहे तो खरा उपाय या ठिकाणी या शास्त्रामध्ये, या पुराणामध्ये वर्णन केलेला आहे. आणि तो म्हणजे एकमेव उपाय जो आहे तो म्हणजे भक्तीचा. आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याकडे तप नाही, आम्ही योगी नाही, आम्ही तपश्चर्या केली नाही, आमच्या गाठीला या प्रकारचं उच्च कोटीचं असं कुठलंही काहीही नसताना मग आम्हाला परमेश्वर भेटणार नाही अशी अवस्था आहे का बरं? तर नाही. त्याच्याकरता एक उपाय सांगितलेला आहे आणि तो उपाय जो आहे तो भक्तीचा आहे. आणि ही भक्ती जी आहे ही कशाच्या आधारावर केली जाते? फार साध्या साध्या गोष्टी आहेत, पण आचरण करायला अत्यंत कठीण आहे. बघा, यामध्ये 2 गुणांची जी अत्यंत आवश्यकता असते ते 2 गुण म्हणजे औदार्य. औदार्य म्हणजे फक्त संपत्तीचा त्याग करणं, पतितांना दान करणं असं नसून सर्व बाबतीतलं औदार्य असलं पाहिजे. ते औदार्य आणि सहिष्णुता. परकाया प्रवेश करता आला पाहिजे, दुसऱ्याची दुःख जाणून घेता आली पाहिजेत. हे ज्याच्यामध्ये होतं, दुःखच काय सुखाचा अनुभव सुद्धा दुसऱ्याच्या बरोबर घेता आला पाहिजे. सुखात काय आणि दुःखात काय बरोबरीने त्या आनंदात सहभागी होण्याला सहिष्णुता असं म्हणतात. आणि औदार्य हे सुद्धा त्याच प्रकारचं असतं. औदार्य इतकं असावं की आपलं पुण्य सुद्धा दान करण्याची वेळ आली तर ते करण्यासाठी कुठेही न कचरता ते करता आलं तर त्याला औदार्य असं म्हणतात. औदार्य फक्त धन आणि या गोष्टींचा त्याग असं नसून ह्याही गोष्टी त्यामध्ये अनुस्यूत आणि अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणून भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर हे गुण असले पाहिजेत. आणि मग सर्वभूता परमेश्वर आहे, सर्व ठिकाणी परमेश्वर आहे ही जाणीव आपल्या मनामध्ये वाढली पाहिजे. आणि प्रत्येक प्राणी मात्रात, चराचरामध्ये त्या परमेश्वराचं अस्तित्व आहे. जो आत्मा माझ्या हृदयस्थ आहे, शरीराचा स्वामी म्हणून जो वावरतो, तोच चराचरामध्ये भरलेला आहे, कणाकणामध्ये भरलेला आहे. सर्वभूती परमेश्वर आहे ही जाणीव जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच अर्थाने जेव्हा आपण काया वाचा मने करून आणि उपासनेमध्ये दृढ राहतो, परमेश्वराची भक्ती करताना उपासना करतो. उपासना करणे याचा अर्थ परमेश्वराच्या बाजूलाच बसणे, तिथेच राहायचं परमेश्वराच्या जवळ, म्हणजे नित्य त्याचं स्मरण करायचं. त्याचं स्मरण केल्याशिवाय नित्य त्याच्या जवळ राहणं हे अशक्य आहे. त्याच्या जवळ राहायचं, उपासना करायची. आणि आपण जी काही कामं करत असतो, जी कर्म आपल्या हातून घडत असतात या जगामध्ये, ती कर्म त्याला अर्पण करणं हा यामध्ये महत्वाचा भाग आहे. अर्पण करताना जर दुःखाची भावना असेल, कुठे वेदना होणार असतील, आनंदाने जर आपण ते करणार नसू आणि हा जर सद्भाव आपल्या मनात नसेल तर त्या अर्पण करण्याला कोणताही अर्थ उरत नाही. अत्यंत आनंदाने आपल्याला आपली सारी कर्मे परमेश्वराला अर्पण करता आली पाहिजेत. हे जर आपण केलं तर ती भक्ती श्रेष्ठ ठरते. म्हणून हे लक्षात ठेवायचं की जी 18 पुराणं व्यासांनी रचलेली आहेत, त्या 18 पुराणांपैकी हे जे पुराण आहे, या पुराणामध्ये सात्विकतेची लागवड केलेली आहे. सात्विकतेची लागवड करणं म्हणजे सात्विक गुणांचं वर्धन या ठिकाणी झालेलं आहे. ही खाणच आहे त्याची. आणि या पुराणाची रचना करताना व्यास अगदी समरसून गेलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून याच्यामध्ये जो भाव उतरलेला आहे परमेश्वराच्या प्रती,
तो भाव अत्यंत उच्च कोटीचा आहे आणि भाव उच्च कोटीचा असल्यामुळे रचना करताना जी शैली त्यांची या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती शैली सुद्धा अत्यंत लोभसवाणी, हृदयावरती फूल जसं फिरावं, मोरपीस फिरावं त्याप्रमाणे अत्यंत मुलायम अशा पद्धतीची ही त्याची शैली आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीतून जे रस या पुराणामध्ये निर्माण झालेले आहेत त्याचा रसास्वाद जो आहे तो भक्तांना अतिशय मोहवून टाकतो, कारण तो अमृताप्रमाणे गोड आहे. आणि हे सगळं असल्यामुळे हा ग्रंथ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो अध्यात्मदृष्टीनेही महत्त्वाचा आहे. याचं कारण यामध्ये परमेश्वर प्राप्ती होणारच होणार. खूप अवघड गोष्टी या ठिकाणी नाहीत, पण ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या मात्र खूप खूप अवघड आहेत. साध्या साध्या गोष्टी असतात, पण साध्या गोष्टी ह्याच शिकणं अवघड असतं. दुसरा कोणी बासरी वाजवत असताना आपल्याला दिसतो, ती बोटं त्यावरती फिरताना दिसतात, असं वाटतं की आपल्यालाही हे सहज जमेल. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बासरी हातात घेतो तेव्हा लक्षात येतं की जे सहज वाटत असतं तेच अत्यंत कठीण असतं. ते अगदीच आपल्याला जमेलच असं नाही. म्हणून हे जे पुराण व्यासांनी लिहिलेलं आहे ते पुराण लिहिल्यानंतर प्रत्यक्ष व्यास मुनींना शांतपणाचा लाभ झाला. शांतपणाचा लाभ झाला कारण एकदाची घटना अशी आहे की व्यासांनी आपले नारद मुनी यांना शरण जाऊन असं म्हटलं की गुरुवर्य, आपण सगळ्या विश्वामध्ये संचार करता आणि मी तर या विश्वाचा अत्यंत बारकाईने विचार करून अनेकानेक पुराणं लिहिलेली आहेत, पण ही पुराणं लिहून देखील मला प्रत्यक्ष शांतता काही लाभलेली नाही, तर याचं कारण आपण मला सांगावं. तेव्हा नारदांनी सांगितलं की हे व्यासा, हे सगळं तुझं म्हणणं खरं आहे, मला ते पटतं आहे. म्हणून तू एक काम कर, तू असं कर, या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहून काढ. या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहिलंस आणि त्याच्या अवतारांच्या विषयी जर तू लिहून काढलंस तर व्यासा तुला शांतपणा मिळेल. हे शांतपण म्हणजे ब्रह्मपण. शांतता याचा अर्थच ब्रह्मपण. हे जर तुला मिळवायचं असेल, ब्रह्मपदी जर तुला विहार करायचा असेल, जायचं असेल, तर तुला हे महापुराण लिहिलं पाहिजे. तू सगळं हे प्रचंड वाङ्मय निर्माण केलंस आणि या समाजाचा बारीक सारीक विचार केलास आणि तुला ही उपाधी देखील मिळालेली आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. तू असा कुठलाही विषय या जगतावरती, ज्या जगामध्ये राहिलेला नाही की ज्यावरती तुझं लिखाण नाही. परंतु तरी देखील जर शांतता मिळत नसेल तर कुठेतरी न्यून राहिलेलं आहे, भक्तीचा अभाव आहे. आणि ती भक्ती जर तुला लाभायची असेल, भक्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर तू ह्या महापुराणाची रचना करण्याची गरज आहे. असं जेव्हा नारदांनी व्यासांना सांगितलं त्यावेळेला व्यासांनी या कृष्ण भक्तीचे विशेष जे आहेत ते या महापुराणामध्ये सांगितलेले आहे. आणि श्रीकृष्णाचं म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताचं म्हणजेच परमात्म्याचं या ठिकाणी गुणगान केलेलं आहे. आणि हे गुणगान त्यांनी केल्यानंतर त्यांना कृतार्थता वाटलेली आहे. जन्माचं सार्थक झाल्याचं समाधान या रचनेमुळे त्यांना मिळालेलं आहे. आणि मग पुढे नारदांनी व्यासांना हा भक्तीचा मंत्र दिला आणि व्यासांनी तो आपले पुत्र शुकाचार्य यांना तो भाग सांगितला. आणि मग शुकानी ह्याच गोष्टी परीक्षिताला सांगितल्या. पांडवांचा एकमेव असा जो वारस त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला होता, राजा परीक्षित, त्याच्याही मृत्यूची घंटा वाजलेली होती. त्या मृत्यूच्या दारात बसलेल्या परीक्षिताला अखेरच्या काळामध्ये शुकानी ह्याच ज्ञानाचा उपदेश केला. म्हणून परीक्षित याचा अर्थ ज्याचं परीक्षण व्हायचं आहे त्याचं परीक्षण झालेलं आहे असा.
म्हणून त्याला उपदेश करताना त्यांनी सांगितलं की या चराचरामध्ये सर्व भूतांमध्ये ईश्वर हाच बसलेला आहे. तू मृत्यूच्या द्वारात येऊन बसलास म्हणून तुला आता ही गोष्ट सांगतो. बरं, ही जर गोष्ट पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की आपण सारे जे या ठिकाणी जन्म घेतलेले जीवजंतू आहोत त्या अर्थाने आपणही मृत्यूच्या दारात बसलेलो आहोत. कोणता क्षण आपला श्वास थांबवेल हे आपल्याला कोणालाही ठाऊक नाही. म्हणून आपणही त्याचप्रमाणे परीक्षित आहोत आणि म्हणून आपल्याला सुद्धा हा जो उपदेश शुकाने परीक्षिताला केलेला आहे तोच उपदेश आपल्यासाठी सुद्धा लागू होतो आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता जागलं पाहिजे. जागलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने जन्माचा अर्थ आपण हुडकून काढला पाहिजे, शोधून काढला पाहिजे, उठून बसलं पाहिजे, जाणीव व्हायला पाहिजे. आणि हे जे गुह्यातिगुह्य असं जे तत्वज्ञान आहे, परमेश्वराच्या प्राप्तीचा हा जो मंत्र आहे, जो व्यासांनी आमच्यासाठी या ग्रंथामध्ये ग्रंथित करून ठेवलेला आहे, साठवून ठेवलेला आहे, तो मंत्र आम्ही ग्रहण केला पाहिजे. हे श्रीकृष्ण गान जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा अशा प्रकारे जे परीक्षित असतात म्हणजे आपण सारे असतो. राजा परीक्षित तर होताच होता, त्याचा तर उद्धार झालाच झाला, कारण त्याला प्रत्यक्ष शुकाचार्यांनी उपदेश केलेला आहे. तेव्हा तोच उपदेश आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. तेव्हा आपण त्या उपदेशाचा आस्वाद घेऊन आपल्यामध्ये तो साठवून घेऊन ते सगळं स्मरण करायचं. व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे आणि शुकाचार्यांनी ते सांगितलेलं आहे. तेव्हा हे जे अमृत आहे, अमृत आहे, जिथे मृत्यूची शक्यता नाही अशा ठिकाणी जर आपल्याला पोचायचं असेल तर त्याच्याकरता भागवत या ग्रंथासारखा, त्या धर्मासारखा, त्या भक्तीसारखा अन्य कुठलाही मार्ग नाही. ही गोष्ट आपण ध्यानात घेऊन याची उपासना करायला हवी. या ग्रंथामध्ये विश्वाची उत्पत्ती कशी झाली, तो सिद्धांत कोणता आहे ते सांगितलेलं आहे. विष्णूच्या सगळ्या अवतारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या अवताराच्या बरोबर विश्वाच्या उत्पत्तीच्या कथेबरोबर ज्या अनुषंगिक कथा या ठिकाणी आलेल्या आहेत त्या कथांचंही वर्णन या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कृष्णाचा जन्म कसा झाला आणि कृष्णाच्या निर्याणापर्यंत ज्या घटना सगळ्या घडल्या त्या घटनांचा अन्वयार्थ, त्या घटनांचा प्रत्यक्ष अर्थ, या गोष्टीचा कथाभाग या भागवतामध्ये आहे. आणि तो सगळा जर आपण ऐकला, नुसता ऐकला असं नाही तर हृदयावरती कोरला, तो जर आत्मसात केला तर जे जे कोणी हे ऐकता आहेत, या ग्रंथामधली तत्व जी जी कोणी वेचता आहे त्या सगळ्यांच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. या ग्रंथामधला 10वा जो स्कंध आहे तो सर्वात मोठा आहे आणि 10व्या स्कंधामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह करण्यात आलेला आहे. आणि जी गोपींच्या बरोबर कृष्णाने रास रचली त्याचं जे वर्णन आहे ते 5व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि या गोष्टीचा जी थिल्लर माणसं ज्या प्रकारे अर्थ लावतात त्या अर्थाचा त्याग करून यामध्ये कृष्ण गोपींच्या मध्ये जी मधुरा भक्ती निर्माण झाली त्या मधुरा भक्तीचा आस्वाद आपल्याला घेण्या इतपत आपल्या बुद्धीची उंची वाढली पाहिजे. त्यातला मूळ अर्थ आपल्या ध्यानात आला पाहिजे. आणि जो 11वा स्कंध आहे ना, त्या 11व्या स्कंधाचं तर फार मोठं महत्त्व आहे बरं का. कृष्णाने उद्धवाला जो उपदेश केलेला आहे तो उपदेश या ठिकाणी सांगितलेला आहे. उद्धव कोण असा अनेक वेळेला प्रश्न आपल्याला पडत असतो की उद्धवाचं हे जे पात्र या ठिकाणी अचानक येतं कृष्णाच्या बरोबर, तर हे कोण आहे. जसा अर्जुन हा कृष्णाचा भक्त आहे तसा उद्धव हा देखील कृष्णाचा भक्त आहे आणि उद्धवाला देखील कृष्णाने उपदेश केलेला आहे. तर हा उद्धव हा यादवच होता. कृष्णाच्या एका भावाचा पुत्र असणारा हा उद्धव हा कृष्ण भक्त होता.
आणि म्हणून कृष्णाने त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि आत्मज्ञानाचा उपदेश करून या उद्धवाचा उद्धार त्यांनी केलेला आहे. आणि तो जो उपदेश उद्धवाला केलेला आहे तो आपल्यासाठी सुद्धा आहेच आहे. तो आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि ती आपल्यासाठी पेठ आहे. तिथे आपल्याला अनेक उपाय, भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी आपल्याला सापडतील. अशा प्रकारची प्रस्तावना सखाजी शास्त्री यांनी या ग्रंथाविषयीची करून आपल्या शिष्यांना ते उद्देशून असं म्हणाले की बाळांनो, असा हा अत्यंत महत्त्वाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं उद्यापासून आपण संथा घेऊन अध्ययन करूया. एक श्लोक मी आपल्याला शिकवीत जाईन आणि तो आपण आत्मसात करावा. आणि असं म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी या भागवत ग्रंथाची संथा द्यायला सुरुवात केली. भागवत ग्रंथाला प्रथम त्यांनी वंदन केले आणि वंदन केल्यानंतर मग प्रथम श्लोक उलगडून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी आधी संथा दिली. सर्व विद्यार्थ्यांच्याकडून तो श्लोक म्हणवून घेतला आणि हाच क्रम त्यांनी पुढे सुरू ठेवला. याच क्रमाने पुढे जात जात एक श्लोक ते शिकवायचे आणि विद्यार्थीगण तो श्लोक आत्मसात झाल्यानंतर तोंडामध्ये त्या शब्दांचे उच्चार पूर्णपणाने बसल्यानंतर मग त्या श्लोकाचा अर्थ ते उलगडून सांगायचे. आणि मग अशा पद्धतीने श्लोकामागून श्लोक हे पुढे चालले, स्कंदामागून स्कंद पुढे चालले. विद्यार्थी काय आणि शिक्षक काय एवढे एकरूप झाले आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा जो भक्तीचा अलोट असा प्रवाह निर्माण झाला, ज्ञान यज्ञ जो तयार झाला, त्याचं हे जे मोहक रूप होतं ते मोहक रूप पाहणाऱ्याला दिसू लागलं. बरं का, हा जो आनंद आहे हा आनंद, हे आनंदाचं रोप या ठिकाणी सखाजी शास्त्री लावित होते. त्याच रोपाचा पुढे महावृक्ष होणार आहे हे ते जाणून होते आणि तो महावृक्ष व्हावा हीच त्यांची इच्छा होती. म्हणून हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी चाललेला होता. सगळे आनंदात होते, विद्यार्थी आनंदात होते आणि गुरुजी देखील आनंदात होते. याचं कारण असं की त्या ठिकाणी सगळा आनंदच भरून राहिलेला होता आणि त्याच्या सावलीमध्ये ईश्वराच्या सन्निध राहून ते सगळे या ज्ञानाची उपासना करीत होते, एकाकार झालेले होते. आणि त्यामुळे कोण कोणाला ज्ञान देत आहे आणि कोण कोणाकडून ज्ञान घेत आहे याचा देखील शोध लागणार नाही, एवढी एकरूपता त्या ठिकाणी आलेली होती. आणि हेच पहा की गुरुजींच्या जे मनात आहे तेच विचार जर विद्यार्थ्यांच्या मनात असतील तर कोण गुरु कोण शिष्य कसं ओळखायचं. आता असं सगळा हा ज्ञान यज्ञ सुरू असताना आणि आनंदात सगळे पोहत असताना अचानकपणे सखाजी शास्त्रींच्या मनामध्ये एक विचार आला की आता ह्या प्रल्हादाचा मला शोध लागत नाही, तेव्हा याचा शोध तर लावलाच पाहिजे. मनाच्या कोपऱ्यामध्ये हा विचार त्यांना कुरतडतच होता की अरे हा प्रल्हाद आहे तरी कोण, तो मला समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी काय बरं उपाय करावेत. त्या नादामध्ये ते जे प्रयोग करीत होते त्यापैकीच हा एक प्रयोग होता. त्यांना असं वाटलं की आता एवढ्या ह्या अत्युच्च शिखरावर पोचलेल्या ज्ञानयज्ञाच्या वेळी जर प्रल्हादाला आपण पेचात पकडलं तर अचानक त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते जर उघड झालं तर मला तो सापडेल. अशा अनिवार्य इच्छेने त्यांनी प्रल्हादांना पेचात पकडावं असं ठरवलं. आणि असा विचार मनात आल्याबरोबर राहवलंच नाही हो, त्यांना राहवलंच नाही. आपल्या मनावर ताबाच मिळवता आला नाही की अशा वेळी अशा प्रकारचा काही प्रश्न विचारणं योग्य होईल की अयोग्य होईल याचा निर्णय त्यांच्या मनात व्हायच्या आतच त्यांनी प्रल्हादांना विचारूनही टाकलं की अरे प्रल्हादा, आत्ता या ग्रंथामधली ही जी श्रेष्ठ अशी जी मी श्लोक आपल्याला सांगतो आहे आणि आपणही ते
एकरूप होऊन अगदी ग्रहण करता आहात, तर मला असं सांग बरं बाळा, मी आता थोडासा सांगता सांगता मला थोडा थकवा आलेला आहे, तेव्हा या श्लोकामधलं जे ईश्वरी तत्व दडलेलं आहे ते तत्व जर उलगडून सांगायचं असेल तर आत्ता मला थकल्यामुळे ते सांगता येत नाही, मला थोडासा त्रास होतो आहे, तर मी जरा बसतो, जरा तुझ्या बाजूला बसतो, काळजी करू नको, तुझ्या बाजूलाच मी बसतो, पण तू असं कर, यामध्ये जे दडलेलं ईश्वराचं तत्व आहे ते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना तू आता थोडंसं समजावून सांग, मलाही सांग आणि या विद्यार्थ्यांना पण सांग, कारण या तत्वार्थाशी तुझी जवळीक आहे अशी माझी समजूत झालेली आहे, तेव्हा या समजुतीला तू प्रत्यंतर दे त्याचं, आणि आमच्या सगळ्या मनातले विचार ढवळून काढ, घुसळून काढ, आणि या श्लोकाच्या शब्दामधून जो आर पार दिसेल, तो जो ईश्वर पलीकडे बसलेला आहे, तो ईश्वर या शब्दांच्या मधून वाट काढत काढत तू आम्हाला दाखव, असं गुरुजींनी प्रल्हादांना म्हटल्यानंतर प्रल्हादांच्या मनात विचार आला की गुरुजी तुम्ही काय करता आहात ते मला कळलंय बरं का, ते मला सगळं कळलेलं आहे, आणि म्हणून मीही सावध आहे, तुम्ही अशा प्रकारे मला शोधण्याचा जो प्रयत्न करता आहात ती तुमची युक्ती माझ्या लक्षात आली, ते तुमचे चातुर्य मी ओळखलेलं आहे, तेव्हा आपण पुन्हा एकदा मला तो श्लोक सांगा, तो श्लोक ऐकल्यानंतर मी तो श्लोक उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रल्हाद महाराज मनातल्या मनामध्ये अतिशय प्रसन्न झाले आणि सद्गुरूंचा हा जो शोध आहे तो शोध सुद्धा अतिशय सात्विक शोध आहे हे त्यांनी जाणलं, आणि मग त्यांनी त्या श्लोकाचं पुन्हा उच्चारण केलं. गुरुजींनी जो श्लोक त्यांना सांगितला, ज्या श्लोकाचा अर्थ त्यांनी उलगडून सांगावा अशी इच्छा व्यक्त केली, त्या श्लोकाचा उच्चार प्रल्हादांनी पुन्हा केला, आणि तो श्लोक असा होता बरं का. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा नृसत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत. या श्लोकाचा जर अर्थ पाहायचा असेल, प्रल्हाद महाराज पुढे म्हणतात की जर या श्लोकाचा अर्थ आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला आपली विचार शृंखला थोडी जोडून घेतली पाहिजे. ती जोडून घेतल्यानंतर आपल्याला या श्लोकाचा मूळ अर्थ दिसू लागेल, आणि मूळ अर्थ जर दिसला तर त्यातून परमेश्वराचं दर्शन घेणं आपल्याला सोपं जाईल. हे बघा, श्रुती आणि स्मृती हे दोन डोळे आहेत. या दोन डोळ्यांनी म्हणजे या अंतःचक्षूंनी आपण जर पाहिलं तर आपल्याला ते आगळं वेगळं रूप दिसायला लागतं, आणि जर आपल्याला हे आपले अंतःचक्षू उघडता आले नाहीत, श्रुती आणि स्मृतीचे डोळे जे आहेत ते उघडता आले नाहीत, आणि श्रुती आणि स्मृतींचे डोळे उघडणं हे सोपं नाही, त्याच्याकरता ज्या सगळ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पार करून जाव्या लागतात, ती शिस्त पाळावी लागते, आणि ती शिस्त पाळल्यानंतरच हे डोळे उघडले जातात, आणि हे डोळे उघडल्यानंतरच आपल्याला त्याच्यातलं जे आगळं वेगळं रूप आहे ते दिसतं. जर हे डोळेच उघडल्या गेले नाहीत, श्रुती स्मृतींचा आठवच आपण केला नाही, तर आपल्याला पुढचं काही दिसणार नाही, आणि मग या शरीराला जरी डोळे असले तरी आपण एका अर्थाने आंधळेच असतो, अज्ञानीच असतो, हे लक्षात घ्या. तेव्हा असं जर अज्ञान असेल आणि श्रुती आणि स्मृतीचे डोळे उघडलेच नाहीत, अनेक लोक निरक्षरच असतात, तर निरक्षरांना श्रुती आणि स्मृती कुठून येणार, व्याकरणाचा अभ्यास ते कुठून करणार, न्यायदर्शन त्यांना कुठून मिळणार, मग त्यांना काय ईश्वर मिळणार नाही का, ईश्वर त्यांना दिसणार नाही का, ते ईश्वरापासून पारखे राहतील का, ईश्वर एवढा निष्ठुर आहे का की तो त्यांना भेटणारच नाही, तर ईश्वरावर असा आक्षेप घेणं काही खरं नाही. ईश्वरावरती आरोप करू नका. ईश्वर असा नाही, ईश्वर म्हणजे प्रेम आहे, प्रेम, ते प्रेम भरभरून वाहतं आहे, सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे, आणि ईश्वर हा
सगळ्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे तो भेटणार नाही असं कसं होईल? त्याला त्याची जर भेट करायची असेल तर अज्ञान असो की सज्ञान असो, कसाही असो, डोळस असो की अंधळा असो, जर त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम भरलेलं असेल आणि त्या प्रेमाने जर तो त्या ईश्वराचं ध्यान करीत असेल, त्याचं पूजन करीत असेल, त्याच्या गुणांचं श्रवण करीत असेल, त्याच्या गुणांचं कीर्तन करीत असेल आणि नित्यनियमाने उपासना करून जर त्याची आठवण करत असेल तर त्याला परमेश्वर भेटतोच भेटतो. त्याच्या हृदयात तो वास करतो, तो असतोच तिथे, तो जागा होतो. तो जागा कशाने होतो? तर ध्यानपूजनाने जागा होतो. जागा कशाने होतो? तर श्रवण कीर्तनाने जागा होतो. जागा कशाने होतो? तर नित्य आठवण काढल्याने जागा होतो. आणि ती आठवण जर प्रेमाने असेल तर तो जागा होतोच होतो. याकरता मात्र आपण छोटंसं बाळ व्हावं. त्या बाळाला काय ज्ञानबीन असतं की काय? म्हणून बाळ व्हावं. पण बाळ कसं असतं? ते निरागस असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डावपेच नसतात, स्वार्थ नसतो. आणि म्हणून बाळ होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे बाळबुद्धी असली पाहिजे. त्याला गोड पदार्थ आणि सोनं नाणं यातला फरक कळायलाच नको. असं जर असेल तर ते बाळ आहे. आणि असं बाळ झालं की त्या बाळानी जर टाहो फोडला तर तो टाहो या परमेश्वरापर्यंत जाऊन पोचतो. आणि हा परमेश्वर त्याची आई होऊन धावत येतो आणि त्या बाळाला उचलून आपल्या हृदयाशी धरतो. आणि असं त्याने आपल्या जवळ घेतलं की हे प्रेमपान त्याने करावं, प्रेमाचं पान करावं. आणि कसं करावं माहितीये का? जे गाईचं जे वासरू असतं ते वत्सलतेने दुग्धपान करण्यासाठी ज्याप्रमाणे ढुशा देतं ना, त्या ढुशा ती गाय सहजपणाने सहन करते. नव्हे तर त्या ढुशा तिला अत्यंत हव्याशा वाटतात. तशा प्रकारे जर भक्ताने भूमिका घेतली, तसं जर सानं बाळते झालं आणि तशा ढुशा जर त्यांनी दिल्या तर तो परमेश्वर त्याला अत्यंत प्रेमाने जवळ घेतो आणि त्याची आई होतो. म्हणून त्या परमेश्वराला या दर्जाचं प्रेम आपण अर्पण केलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये जी कर्म करतो ती कर्म एवढ्या निरीच्छपणाने आपल्याला अर्पण करता आली पाहिजेत. आणि जर आपण तसं करू शकलो, आपण स्वतःलाच अर्पण करून टाकलं पाहिजे. आपलं असं काय शिल्लक आहे? अहो, जे शरीरही आपलं नाही त्या गोष्टींचा मोह ठेवण्यामध्ये काही अर्थ असतो काय? तेव्हा ते जर सगळं आपण त्या परमेश्वराला अर्पण केलं तर तो परमेश्वर आपला का होणार नाही? आपला हेतू काहीही असू देत, हेतू असू देत नाहीतर नसू देत, आपला वैदिक हेतू असू देत नाहीतर लौकिक असू देत, स्वाभाविक जी कुठली कर्म आपल्या हातून होतात त्या सगळ्या कर्मांना आपण त्या परमेश्वराच्या पायावर नेऊन ठेवलं पाहिजे. कारण इथे जे काय आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. सगळं जग म्हणजे परमेश्वर स्वरूप आहे. हे पाणी तोच आहे, हे आकाश तोच आहे, ही पृथ्वी तोच आहे, हे तारे तोच आहे, हे ग्रह तोच आहे, हे क्षितिज तोच आहे. अहो, तो काय नाहीये? या गोष्टीचा जर नीट विचार केला तर पाण्यात जी लाट उठते त्याप्रमाणे आपल्या मनात जी भक्तीची लाट उठते ती लाट म्हणजे त्याच्याच हृदयात उठणारी लाट आहे. ती पाण्यामध्ये उठणारी लाट पाण्यामध्येच फिरत असते आणि पाण्यामध्येच विरून जाते. त्याप्रमाणे आपणही त्या परमेश्वराचा भाग आहोत. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा आपल्या मनात निर्माण होणारी भक्ती म्हणजे ही त्याचीच भक्ती आहे, त्याच्यातच निर्माण झालेली आहे आणि त्यातच मिसळून जाते आहे. अशा प्रकारचा आत्मबोध व्हायला पाहिजे. या आत्म्याला आपण असं ओळखायला पाहिजे, त्याचं बोधन आपल्या मनात यायला पाहिजे. असा ईश्वर ज्या वेळेला आपल्या लक्षात येतो त्यावेळेला तो आपल्या हृदयामध्ये आत सहजपणाने प्रगट होतो आणि आपल्याला अत्यंत महत्वाची अशी जाणीव आपल्या मनात निर्माण होते. आपलं मन जे आहे ना ते अतिशय संशयी आहे. त्याच मनामध्ये आपण संकल्पही सोडत असतो
आणि विकल्प पण आपल्या मनामध्ये येत असतात. पण हे सगळे संकल्प असू देत, विकल्प असू देत, चांगले विचार असू देत, वाईट विचार असू देत, गोड असू देत, कडू असू देत, आंबट, तुरट, खारट कसेही असू देत, हे ईशतत्व आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा पाण्यातल्या लाटेप्रमाणे हे सगळे विचार तिथे उठतात आणि तिथेच विरून जातात. जागृती अवस्थेत असू देत, स्वप्नात मध्ये असू देत, सुषुप्तीत असू देत, म्हणजे गाढ निद्रेत असू देत, कसेही असू देत, कुठल्याही वेळेला का होईना हे जे विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात ते जर आपण भजनामध्ये असू, ईश्वराच्या चिंतनामध्ये असू, ईश्वराच्या सान्निध्यात असू, तर ते ईश्वराला अर्पण झाल्याशिवाय राहतच नाहीत. ते आपण ईश्वराला अर्पणच करून टाकायचे. अहो, आपलं जे ध्येय आहे ईश्वर प्राप्तीचं, ते ध्येय आपण स्वतः ध्यान करणारे आणि तो परमेश्वर प्रत्यक्ष या सगळ्यांचं जेव्हा एक रूपच झालेलं असतं त्यावेळेला कुठे लाट निर्माण होणार आणि कुठे जिरून जाणार या गोष्टीचा आपण काही विचार करू शकतो का? कारण ती विचार करण्याची अवस्थाच नाहीये. कारण ते परमेश्वराचंच रूप असल्यामुळे पुन्हा परमेश्वर त्यापासून वेगळा कसा काढता येईल? तो एकरूप झालेला असतो. त्याला असं वेगळं वेचून काढून दावायची वेळ आली तर आपण ते कसं दाखवणार? तुर्यावस्था जी असते ती तुर्यावस्था म्हणजे आत्मावस्था, ब्रह्मावस्था, शुद्ध ब्रह्मावस्था असते. आणि साक्षी राहणं म्हणजे अलिप्त राहणं. अलिप्त राहून या गोष्टीचं निरीक्षण करता आलं पाहिजे. उन्मनी अवस्थेत जाता आलं पाहिजे. उन्मनी अवस्था याचा अर्थ कुठल्याही प्रकारचे विकल्प जिथे नसतात ती अवस्था. त्या अवस्थेमध्ये आपण या ईश्वराला आपल्या आत हृदयातल्या हृदयात त्याचं भजन आपण करता आलं पाहिजे. त्याला भजलं पाहिजे, त्याला पूजलं पाहिजे. आतल्या आत हे सगळं करायचं आणि आतल्या आत सगळं झालं आणि आतल्या आतच त्याला अर्पण करून टाकलं. आणि अशा प्रकारे या विचारामध्ये जेव्हा आपण दंग होतो त्यावेळेला ईश्वराची वेगळी प्राप्ती ती काय व्हायची? ती झालेलीच आहे. अहो, याचंच एक उदाहरण असं घेता येईल की आपण पाहतो समोरचं दृश्य आपल्याला दिसत असतं. तिथे अस्तित्व दिसतं आपल्याला, परमेश्वर आहे, आपण सर्वाभूती परमेश्वर या तत्वाचं आचरण करून हे सगळं पाहत असतो. तो जो द्रष्टा असतो ना, दाखवणारा, तो आपल्याला ते दृश्य दाखवत असतो. आणि सगळीकडे आपल्या असं लक्षात येतं की अरे हे सगळं जे दिसतं आहे ना, हे भजनामुळे दिसतं आहे, ईश्वराच्या चिंतनामुळे दिसतं आहे, त्याच्या नामस्मरणामुळे हे सगळं दिसतं आहे. तो जो हृदयामध्ये आमच्या घोळत आहे त्या घोळण्यामुळे हे सगळं दिसतं आहे. अहो, आम्ही जे बोलतो आहोत ना ते बोलणंही म्हणजे तोच आहे. आम्ही जे ऐकतो आहोत ना ते ऐकणं म्हणजे तोच आहे. आणि हे जे ज्ञान आम्हाला होत आहे ना, हे जे अर्थ उमजतायत ना, ते अर्थ म्हणजे ही तोच आहे. असा सर्वाभूती जर तोच भरलेला आहे, प्रत्येक गोष्टीत जर तोच आले आहे, तर ते जे आम्ही ब्रह्मार्पण म्हणतो त्याही गोष्टीला तरी काय अर्थ आहे? हो, ते ब्रह्मच आहे, ते त्यानेच दिलेलं आहे, त्याचंच आहे. आणखी बघा, हे जे पुष्प आहे, फूल असतं, त्याचं जे फूल पण आहे ते सुद्धा तोच आहे. आम्ही ज्या गोष्टीचं गंध घेतो, ते गंध घेणारं आमचं जे नाक आहे ते म्हणजे तोच आहे. अहो, गंधही तोच आहे, घ्राणही तोच आहे, पुष्पही तोच आहे, पुष्प पण तोच आहे. हे जर सगळंच तो आहे तर मग वेगळा ब्रह्म काढून दाखवायचा म्हणजे काय करायचं? हो, वेगळा परमेश्वर कुठे कुठे दाखवायचा? आमची जीभ वेगवेगळ्या पदार्थांचा स्वाद घेते. हे आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे असं आम्हाला वाटत असतं. अहो, आम्ही स्वाद घेतो म्हणजे कोण स्वाद घेतो? हो, अहो, हा ब्रह्मच त्याचा स्वाद घेत असतं. त्याच्या आमच्या रसनेमध्ये कोण आहे? आम्हाला चव कळते म्हणजे कशी कळते? ती चव कळण्याचं आमच्याकडे काही वेगळं काही आहे का? तर नाही आहे. अहो, ही जीभ सुद्धा त्याने दिली आहे आणि जिभेला रसनेचा स्वाद घेण्याची जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा तोच आहे. हे रसब्रह्म तोच आहे. म्हणून आम्हाला याची चव ही कळते. पण आंबट काय, तुरट काय, खारट काय, कडू काय, असे स्वादाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सगळे प्रकार कितीही असले तरी सगळं मिळून जे तयार होतं ते असतं ब्रह्मरस. तो ब्रह्मरस आम्ही घेतो आणि आम्ही त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. बरं, आम्ही स्पर्श करून पाहावं की अरे हा परमेश्वर आहे का, थोडा स्पर्श करून पाहूया. असा आम्ही स्पर्श करतो. म्हणजे कशाला स्पर्श करतो? अहो, तो विदेही जो पुरुष आहे,
जो जो परमेश्वर आहे त्याला आम्ही स्पर्श करतो. विदेहातला तो, निर्गुणातला तो, त्याला स्पर्श केल्यानंतर जो अनुभव आम्हाला येतो त्याचा प्रत्यय हा अननुभूत असतो. तो परमात्माच असतो. हो, आम्ही जेव्हा दान करतो तेव्हा जो दान देतो तोही परमेश्वर असतो, जो दान घेतो तोही परमेश्वर असतो. असं देणारा काय, घेणारा काय, अहो तोच आहे. हो, तोच दाता आहे. तेव्हा त्याचं वेगळं रूप आम्ही काढून दाखवू शकत नाही. आमचे पाय जिकडे जातात तो जो मार्ग असतो ना, तो मार्गही म्हणजे तोच आहे. तोच आहे हो सर्वत्र. ही स्थिती, गती, धारणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आम्ही वेगळ्या वेगळ्या पाहत असतो त्या वेगळ्या नाहीतच मुळी. कारण सर्व ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा परमेश्वरच बसलेला आहे. बोलणारा तोच आहे, ऐकणारा तोच आहे, मुखामध्ये तोच आहे, कानामध्ये तोच आहे, ध्वनीही तोच आहे, शब्दही तोच आहे, सगळाच तो आहे. आणि निशब्द राहिलो आम्ही समजा शांतता धारण केली तर या शांततेला सुद्धा एक लय आहे. आणि त्या लयातला जो आशय आहे तो आशयामध्ये तो आशय सुद्धा हा ब्रह्माच आहे. ब्रह्म्याचंच ते रूप आहे. म्हणून आम्ही ते या ब्रह्म्याला अर्पण करतो. आमच्या शेतामध्ये जे धान्य पिकत असतं ते सुद्धा त्याच्याचमुळे पिकत असतं. आमच्या ह्या पृथ्वी तलावरती ज्या नद्या आम्हाला धावताना दिसतात ती सुद्धा त्याच्याचमुळे होतं. आम्हाला जी भूक लागते, क्षुधा निर्माण होते, जी तहान लागते, हे सुद्धा त्याचंच रूप आहे आणि त्यालाच जाऊन मिळतं. आता म्हणून हा जो परमेश्वर आहे ना, हा त्रिभुवनाचा कर्ता आहे. या कर्मामधलाही अकर्ता तोच आहे, कर्ताही तोच आहे, भोगही तोच आहे, अभोगही तोच आहे, भोगताही तोच आहे आणि अभोगताही तोच आहे. सर्वरूप तोच आहे, पूर्ण तोच आहे, अपूर्ण तोच आहे, पूर्णात पूर्णही तोच आहे, अपूर्णातला पूर्णही तोच आहे, पूर्णातला अपूर्णही तोच आहे. तोच सरतो, तोच उरतो, तोच सूक्ष्म आहे, तोच विराट आहे, असं सारं त्याचं रूप आहे. म्हणून हे रूप जेव्हा भक्त जाणतो ना, ते त्याचं रूप जाणणं म्हणजे भागवत धर्म पाळणं होय. भागवत धर्म पाळायचा म्हणजे काय करायचं तर परमेश्वराचं हे असं सर्वाभूती असण्याचं जे रूप आहे ते आपण अंगीकारायचं. आपण स्वतःच ब्रह्म्याला अर्पण होऊन जायचं, ब्रह्म बनून जायचं. तेव्हा आपल्याला हे रूप त्याचं जाणवतं. गुरुला गुरु पण ते देतं, ब्रह्म्याला ब्रह्म पण ते देतं. ब्रह्म्याचं ब्रह्मपण जे आहे ते मात्र आपल्याला गुरुवाक्यातून कळत असतं. म्हणून हे गुरुदेवा, हे कुलगुरू, आमच्या अध्यापका सखाजी शास्त्री यांना उद्देशून महाराज म्हणतात की हे गुरुदेवा, हे जे वर्णन मी केलेलं आहे ते आपल्याकडूनच मी शिकलेलो आहे आणि आपल्यामध्येच ते मी मिळवून टाकलेलं आहे. असं त्यांनी भाष्य केलं. अत्यंत विनम्रपणाने प्रणाम केला आणि मग ते आपल्या आसनावरती जाऊन बसले. प्रल्हादाने हे जे विवेचन केलं त्या विवेचनामुळे सखाजी शास्त्रींना प्रल्हादाचा अधिकार कळलेला आहे. हा शिष्य जो आपला आहे हा आगळा वेगळा आहे, जगापेक्षा वेगळा आहे आणि त्याने हे जे विवेचन केलं हे किती सुंदर केलं. हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधून घळघळा घळघळा अश्रू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या मनात विचार आला की अरे, मला तर आता खूप नाचावंसं वाटतं. मला एवढा आनंद झालेला आहे की या आनंदाने नाचावंसं वाटतं, ओरडावंसं वाटतं आणि कडकडून ही जी प्रल्हादाची मूर्ती इथे आहे, ही स्वानंद मूर्ती आहे, या मूर्तीला मला भेटावंसं वाटतं. अरे, याला मी काय बरं शिकवणार, कोणते ग्रंथ मी याला समजावून सांगू आणि कुठले अर्थाचे फुगे मी आता या आकाशामध्ये सोडू. उगाचच याला काही सांगत बसण्यामध्ये माझ्याकडे आहेच काय असं. हा तर स्वतःच एक ग्रंथ आहे. या सगळ्या ग्रंथांमधले जे अनेकानेक श्लोक आहेत त्याच्यामध्ये जो गूढ अर्थ दडलेला आहे तो अर्थ म्हणजे हा प्रत्यक्ष प्रल्हाद माझ्या समोर आहे तोच आहे. आणि हा परमार्थ जो सगळीकडे भरलेला आहे तो परमार्थ म्हणजे हा प्रत्यक्ष प्रल्हाद
या ठिकाणी आहे, तोच भागवत आहे, त्यालाच मी पाहतोय, मी धन्य झालेलो आहे. आणि असा शिष्य मला लाभला, त्याच्याबरोबर माझं नाव जोडल्या गेलं, गुरु म्हणून जोडल्या गेलं, हेच मला फार मोठं या ठिकाणी मिळालेलं आहे, हे तत्व मला प्राप्त झालेलं आहे. तेव्हा त्यांचं भान सुटलं आणि त्यांनी गरजून एक घोषणा त्या ठिकाणी करून टाकली आहे की मुलांनो, या क्षणापासून हा प्रल्हाद जो आहे हा तुमचा उपगुरु आहे. गड्यांनो, ही पर्वणी या ठिकाणी आलेली आहे. जन्मोजन्मीची अशा प्रकारची प्राप्ती आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. तेव्हा ग्रंथोग्रंथीच्या इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या उघडा आणि त्याचे अर्थ या प्रल्हादाच्या साहाय्याने समजून घ्या. मुले तर या भाषणामुळे प्रल्हादाचे हे ज्ञान पाहून मुलं तर अगदी स्तंभित होऊन गेली. ती पाषाणवत होऊन तिथे बसून राहिली. वारा सुद्धा रेंगाळत व्हायला लागला आणि गुरु ज्या वेळेला प्रल्हादाविषयी बोलू लागले तेव्हा त्या शब्दांचा जो गंध आहे तो सर्वत्र दरवळू लागला. सद्गुरू अगदी परमसंतोषाने अगदी प्रसन्न झाले. त्यांनी असं सांगितलं विद्यार्थ्यांना की हे बघा मुलांनो, या प्रल्हादाबरोबर चर्चा करा, त्याच्याकडून श्रवण करा, त्याच्याकडून हे ज्ञान ग्रहण करा आणि ग्रहण केलेल्या ज्ञानाचं मनन करा, चिंतन करा, त्याची वारंवार उजळणी करा आणि ते आपल्या अंगी बाणवा. हे जे प्रात्यक्षिक आहे प्रल्हादाने घालून दिलेलं ते अंगीकारा आणि धन्य व्हा, असा उपदेश त्यांनी केला. आणि सगळ्यांना सांगितलं की आपण अगदी आनंदाने या प्रल्हादाच्याकडून या सगळ्या गोष्टी स्वीकार करा आणि पुढचा सगळा जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासाठी स्वतः सखाजी शास्त्री मग प्रल्हादावर विसंबून राहायला सुरुवात झाली. अशा प्रकारे या भागवत ग्रंथाचे सगळे अध्ययन त्यांनी प्रल्हादाच्या साहाय्याने पूर्ण केलं आणि अशा प्रकारे हा जो आनंद निधान असलेला प्रल्हाद आपला शिष्य म्हणून या ठिकाणी आहे याचा सार्थ अभिमान बाळगत त्यांचा चिंतन रथ जो आहे विविध ग्रंथांमधून अशा रीतीने फिरू लागला. याप्रमाणे अध्याय 6चे भावदर्शन पहिले या ठिकाणी आपण थांबवीत आहोत. जय जय रघुवीर समर्थ.